नमस्कार मैत्रिणींनो, मी आज रताळ्याची पुरी बनवत आहे। त्याचप्रमाणे मी त्याच्यामध्ये स्मॅश केलेले रताळे, त्याचप्रमाणे पिठी साखर, गव्हाचे पीठ, वेलची पावडर, त्याच्यामध्ये मी थोडं ते पण टाकलेलं व न पाणी घालता सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। त्याचा एक डो बनवायचा आहे। त्याच्यामध्ये पाणी घालण्याची गरज नाही, कारण रताळे कसे ओले असतात ना, त्याच्यामुळे त्यांना पाणी घालायची गरज नाही। अशा प्रमाणे मी मळून गोळे बनवून ठेवले व पुरी लाटायला घेतले, कारण ते रताळे या गोल असले तर थोड्या पुऱ्या साईडून क्रॅक होतात। अशा प्रमाणे पुरी तुम्ही झाकण वगैरे घेऊन वाटीने वगैरे तुम्ही शिका वगैरे उठवू शकता। मला घाई होती त्याच्यामुळे मी नाही केले, असंच गडबडीने लाटून घेतले। तुम्ही बघू शकता, मस्त अशा पुऱ्या खायला पण सुंदर अशा गोड लागतात, मुलांना पण आवडतील अशा प्रमाणे मी सर्व एकत्र सगळं लाटून ठेवले। हे खायला हेल्दी मस्त अशा, मुलं कसं खात नाहीत रताळे, त्याच्यामुळे अशा पुऱ्या वगैरे मी करून मुलांना देते, ते आवडीने खातात। हे बघू शकता, मग एकीकडे मी गॅस सुरू केला व तेल गरम करण्यासाठी ठेवले। त्याच्यामध्ये तेल ओतून तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। मग पुऱ्या मी सर्व तळायला घेतल्या आहेत। अशा प्रमाणे गोल्डन रंगावरती पुरी तुम्ही मस्त असे तळू शकता, खायला पण खूप सुंदर छान अशा लागतात। अशा मी पुऱ्या बनवलेल्या आहे रताळ्याच्या। तर आवडल्यास कमेंट करून सांगा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद मैत्रिणींनो, बाय।